शेवटी काही जणांना भाजपचा काही फायदा झाला नाही असं अहो, महेश तपासेंना त्यांच्या पक्षामध्ये कोण सिरियसली घेत नाही हो. कुठे त्या महेश तपासेंच्या वक्तव्यावर काय भूमिका मांडायची. महायुतीमध्ये उत्तम चाललेलं आहे, उत्तम समन्वय. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यातील शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम समन्वय आहे, उत्तम प्रकारचं सामंजस्य आहे आणि महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. महेश तपासेंना कवडी मोलाची किंमत देखील त्यांच्या पक्षामध्ये नाही, त्यामुळे फार त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. माननीय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांनी एखादं वक्तव्य केल्यानंतर ती पक्षाची भूमिका अधिकृतपणे आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक प्रवक्ता म्हणून मी बोलणं उचित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली, दुसरीकडे काँग्रेसने सावरकरांवरती केलेल्या टीकेची माफी मागितलेली नाहीये, यावरून टीका केलेली आहे. कशा प्रकारे पाहता या संदर्भ प्रकरणात? काल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होऊन माफी मागितलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सांगितलं की 100 वेळा डोकं टेकून मी माफी मागायला तयार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्रातील तमाम 13 कोटी जनतेची याआधीच माफी मागितलेली आहे आणि त्यामुळे ह्या विषयावर केवळ राजकारण करणं हेच महाविकास आघाडीचं एकमेव काम आहे. खरं तर 21 ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये जी सद्भावना सभा काँग्रेसची झाली, त्यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काँग्रेसचा मफलर ज्या वेळेला गळ्यामध्ये घातला, त्यावेळेला वर्ण स्वर्गामधनं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे ढसाढसा रडले असतील की माझ्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण याच्यापेक्षा होऊ शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.